तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की तुला बॉय पाहिजे की गर्ल? असं काही नाहीये. एक आई बनणं ही खूप मोठी गोष्ट आहे. बोलतात ना, एका फिमेलसाठी किंवा एका लेडीजसाठी आई बनणं ही खूप मोठी गोष्ट असते. मग तिला मुलगा हो, मुलगी हो, काय फरक नाही पडत. कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, मी या गोष्टीला खुश आहे की मी आई बनणार आहे. सो या गोष्टीवर मी भरपूर खुश आहे, म्हणून मी पुढचा विचार नाही करत. हां, खूप जण बोलतात, की तुला मुलगा होईल, तुला मुलगी होईल. भरपूर सारे कमेंट्स येतात मला किंवा माझ्या घरामध्ये सुद्धा काय-काय आहेत, सो ते सुद्धा बोलतात रिलेटिव्हज, की तुला मुलगाच होईल किंवा हेच होईल, की मुलगाच का? असं काही नाहीये. तरीही आम्हाला मुलगी झाली किंवा मुलगा झाला, तरीही मी आई होणार आहे आणि तो बाबा होणार आहे. सो या गोष्टी आहेत ना, आम्ही आई-बाबा होणार आहोत, आम्ही त्याच्यामध्ये खुश आहोत. आम्हाला हे नाही पाहिजे, की मुलगाच हवा आहे किंवा मुलगीच हवी आहे, असं नाही. आमच्या घरामध्ये सगळ्यांना ही खुशी आहे, की मी आई होणार आहे, तो बाबा होणार आहे आणि जे माझे सासू-सासरे आहेत, ते आजी-आजोबा होणार आहेत. जे माझे मम्मी-पप्पा आहेत, ते सुद्धा आजी-आजोबा होणार आहेत. त्यांना हे महत्त्वाचं वाटतं. हे महत्त्वाचं नाही वाटत, की मुलगा होणार आहे किंवा मुलगी होणार आहे, असं आम्हाला काहीच महत्त्वाचं नाहीये. मी आई होणार आहे ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट अजून काय सांगू तुम्हाला. काही-काही जणांचं तर होत पण नाही. पण माझं देवाच्या कृपेनी देवानी मला दिलंय आणि हो, त्याच्यामध्ये मी खुश आहे भरपूर. तर मंडळी मी अशीच बसले होते आणि माझे आता 90% फिमेल ऑडियन्स आहेत आणि मला असं सांगू वाटतं त्यांना, की जो माझ्यासोबत प्रकार घडला आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि काय झालेलं माहिती आहे का? आता सध्याला एवढी गरमी वाढली आहे म्हणजे जास्त एक्स्ट्रीम लेव्हलची गरमी आहे. या अगोदर नव्हती. त्याच्यापेक्षा जास्त आजकाल गरम होतंय, ऊन पडतंय आणि त्या उन्हामध्ये आपला फेस एकदम ऑइली होतो, एकदम असा ग्रीझी होतो आणि एकदम बोलतात ना, एकदम असं वाटतं की एवढं हेवी फील होतं ना फेस, की किती वेळा आपण फेस वॉश करायचा असं होतं. म्हणजे असं होतं की कधी आपण जाऊन एकदाचं फेस वॉश करतोय आणि तेच माझ्यासोबत घडलेलं. कारण की आता सध्याला भरपूर सारी गरमी आहे आणि गरमीमध्ये मला प्रचंड म्हणजे भरपूर सारं ऑइल येतं फेसवर आणि मग मी काय करत होते, प्रत्येक 2 तासांनी फेस वॉश करत होते. प्रत्येक जाऊन 2 तासांनी फेस वॉश करत होते. तर त्यानी मला ड्राय पॅचेस झाले होते माझ्या स्किनवर आणि ते एवढे वाढत चालले होते, की त्याचा मला काहीच तोडगा लागत नव्हता किंवा काही सोल्युशन भेटत नव्हतं. म्हणजे मी जास्त टेन्शनमध्ये आले होते, की मी जास्त माझा फेस रफ केला आहे किंवा मी कोणतं प्रॉडक्ट यूज केला आहे असं मला वाटत होतं. खूप टेन्शनमध्ये होते की मी काय करू? पण मी क्युअर स्किन ॲप माझा ओपन केला आणि माझ्या डॉक्टरला सांगितलं की असं-असं झालेलं आहे. माझ्या फेसवर खूप ड्राय पॅचेस आलेले आहेत. मग नंतर माझ्या डॉक्टरचं नाव आहे अलका. सो त्यांनी खूप छान मला ट्रीट केलेलं आहे आणि म्हणजे जेव्हापासून मी क्युअर स्किन ॲप डाउनलोड केलेलं आहे आणि यूज करत आहे, तेव्हापासून ते माझ्या एकच डॉक्टर आहेत. सो त्यांच्यासोबतच मी चॅट करते. सो मी त्यांना सांगितलं की माझ्या फेसवर भरपूर सारे पॅचेस आलेले आहेत आणि जनरल गोष्ट आहे की आपण 10 वेळा जर फेस वॉश केला तर आपली स्किन ड्राय होऊन जाते पूर्ण. तर मी डॉक्टरांना सांगितलं. मग डॉक्टरनी मला बोलले की तुझ्या फ्रंट फेसचा आणि साईड फेसचा फोटो पाठव. मग नंतर त्यांनी ॲनलाईज केलं आणि त्यानंतर त्यांनी मला सोल्युशन दिलं त्याच्यावर की तुम्ही मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन यूज करा. तुम्ही घरात असाल, बाहेर असाल, तुम्ही काहीही करत असाल, तर तुम्ही मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन स्किप करू नका, असं मला त्यांनी सांगितलं. आणि एवढ्याशा छोट्याशा गोष्टीवरनं माझी स्किन एवढी बेटर झालेली आहे, मी तुम्हाला काय सांगू. म्हणजे मी घरी बसल्या-बसल्या एवढ्या गरमीमध्ये ते पण डर्मॅटॉलॉजिस्टशी बोलले आणि त्यांनी मला सोल्युशनसुद्धा दिलं आणि येस, मी इथे आहे तुमच्यासमोर. म्हणूनच क्युअर स्किन ॲप हे माझ्यासाठी खूप बेस्ट ठरतं. कारण की घरात बसल्या-बसल्या मला सगळे सोल्युशन भेटून जातात आणि असा कोणता ब्रँड मी अजूनपर्यंत मार्केटमध्ये बघितलेला नाही किंवा नाहीच आहे, जो प्रोडक्ट विकल्यानंतरसुद्धा आपल्याला आपल्या स्किनची केअर घ्यायला लावतो, आपली स्किन चेक करतो. मंथली 15 दिवसांनी आपलं कन्सल्टेशन असतं आणि खूप छान असे ट्रीट करतात. मला भरपूर आवडतं आणि ते पण घरी बसल्या-बसल्या कोणत्याही मला
कोणत्याही मला डर्मॅटची फीज भरावी लागत नाही. फक्त मी जे प्रोडक्ट घेते त्याचं फक्त मला चार्जेस द्यावं लागतं. बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे एवढा चांगला ब्रँड आहे हा. आणि मला पर्सनली मी तुम्हाला सांगते, मी अगोदरसुद्धा तुम्हाला भरपूर ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे, कारण की मी स्वतःहून यूज करते माझ्या फेसवर त्यांचे प्रोडक्ट्स. आणि खरंच खूप छान आणि जेन्युइन ॲप आहे. मी असं नाही बोलत आहे तुम्हाला की खूप असं काय काय ब्रँड्स असतात जे आपल्याला प्रोडक्ट विकतात. एखादा पर्टिक्युलर प्रोडक्ट आपण घेतो आणि तो लावतो आणि त्याचे रिझल्ट नाही भेटत, सो आपण कुठे जातो, स्विच करतो दुसऱ्या प्रोडक्टवर, राईट. पण क्युअर स्किनमध्ये असं काही नाही आहे. क्युअर स्किनमध्ये जे आपल्याला आपल्या स्किन टाईपनुसार, म्हणजेच आपल्या स्किन कन्सर्ननुसार, आपल्या फेसवर पिगमेंटेशन असो, डार्क स्पॉट्स असो किंवा काहीही प्रॉब्लेम असू दे, ते आपल्याला सांगतात, आपलं फेस ॲनलाईज करतात आणि त्यानंतर आपल्या स्किनसाठी एक बेटर किट बनवून देतात, स्किन केअर किट बनवून देतात, ज्याच्यामध्ये नाईट रुटीन असतं, डे रुटीन असतं. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे. सोबतच क्युअर स्किन ॲप हा एक असा ॲप आहे जिथे आपल्याला खूप सारे टिप्ससुद्धा डर्मॅट सांगतात. आणि सोबतच आपण आता गरमी चालू झाली आहे तर किती पाणी प्यायचं ते सुद्धा सांगतात. आपली पर्सनलाइज डाईट आपल्याला प्लॅन करून देतात. आणि भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत जे तुम्ही बिनधास्त त्यांना विचारू शकता, त्यांच्याशी चॅट करू शकता. तुमच्या स्किन रिलेटेड, तुमच्या हेअर रिलेटेड सगळ्या गोष्टी ते सांगतात आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट. अजून काय हवं आहे तुम्हाला? आणि सोबतच जी त्यांची किटची प्राईज आहे म्हणजे 2200 आहे. तर फक्त किटची प्राईज आपल्याला पे करायची आहे. आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा ₹100 ऑफ हवे असतील तर माझा प्रोमो कोड यूज करायला विसरू नका. आणि जाऊन नक्कीच ॲप डाउनलोड करा, क्युअर स्किन ॲप. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कॉमेंटसुद्धा केली आहे. लिंकवर क्लिक करताच तुम्हाला ॲप भेटून जाईल, तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. सो जा आणि लवकर क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा. सो इथे एका ताईंनी क्वेश्चन केला आहे की तुला काही प्रॉब्लेम होतो का आता प्रेग्नन्सीमध्ये? आत्ता नाही होते. आत्ता मला काही प्रॉब्लेम नाही होते, कारण की 9वा महिना चालू आहे आणि 9व्या महिन्यामध्ये फक्त थोडंफार दुखतं. कुठे दुखतं ते तुम्हाला माहिती आहे. सो त्याचाच प्रॉब्लेम आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे 9व्या महिन्यामध्ये. पण माझ्या व्यतिरिक्त ना प्लीज तुम्ही माझ्या नवऱ्याला क्वेश्चन विचारा की त्याला काही प्रॉब्लेम आहे का? तो तुम्हाला सांगेल त्याला काय काय प्रॉब्लेम आहे. सो म्हणजे ही गोष्ट नवरे रिलेट करू शकतात सगळे, की बायको प्रेग्नेंट झाल्यावर नवऱ्यांना काय काय प्रॉब्लेम होतात, जे केअर करतात त्यांना. पण ज्यांना काही घेणं देणं नसतं ना, त्यांना काहीच फरक पडत नाही. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, तू माहेरी राहायला का नाही गेलीस? खूप मोठा क्वेश्चन आहे. नवऱ्याला त्रास द्यायचा होता म्हणून. ऐक ना. नवऱ्याला त्रास द्यायचा होता म्हणून मी माहेरी राहायला नाही गेले. असं काही नाहीये गाईज. बघितली नाही. मला बोलू देशील? तर कारण हे आहे, कारण की आम्ही 7व्या महिन्यामध्ये मी जाणार होते 1 हप्ता. पण डॉक्टरनी आम्हाला पहिल्या महिन्यापासूनच सांगितलं होतं की ट्रॅव्हलिंग करायची नाही आहे तुम्हाला कोणतीच. सो दॅट्स वाय. त्यामुळे मला पनवेल जाते, वाशी जाते, सीवूड जाते. हां, पनवेल, वाशी वगैरे रोड चांगले आहेत. पण अलिबाग रोड कसा आहे ते फक्त अलिबागकरांना माहिती आहे. ओके. सो वडखलच्या पुढे रोड कसा आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. सो त्याच्यामुळे डॉक्टरनी, म्हणजे डॉक्टर आमची पेनचीच आहे. सो त्यांनी मला सांगितलं होतं की अलिबाग साईडला नकोच जाऊ, आणि मला तिथेच माझं माहेर आहे. सो तिथे मला जायला नाही भेटलं. सो हे रिझन आहे की मला जायला नाही भेटलं. कारण की कसं माहिती आहे, जर डॉक्टर सांगतायत अलिबाग साईडला नका जाऊ, कारण की ते स्वतःच पेनचे आहेत, तर ते त्या साईडला जाणारच ना. सो त्यांना माहिती असतं. तर आम्ही डॉक्टरचं ऐकलं आणि कुठेच गेलो नाही आहोत. मी सांगितलेलं गाईज, या या गोष्टीवर मी आता तुमच्याशी बोलणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुझी एज काय आहे ताई? आणि दादाची पण सांग ना. दादा 22. 22 एज. मग मी काय मोठी आहे का तुझ्यापेक्षा? सो तुला लोक काकी हात मारतात बघितलं ना बाहेर?
आता तुझ्या भावंडाला पोरं आहेत त्याला मी काय करू? मग ते मला काकीच बोलणार ना. ह्याच्या भावांना पोरं झालेली आहेत मग ते मला काकीच बोलणार ना. मग काय वेगळं बोलणार आहेत का? त्यांना बोलला एक काकी नका बोलू मला रितू बोला. सो माझं एज आहे 24. तुमच्या दादांचं एज आहे 30. 30 वर्षाचा घोडा आहे. 30 कसं काय 97 चा आहे मी. हा 30 कसं? 29. तुमच्या भाऊजींचा एज आहे 29. आता नेक्स्ट क्वेश्चन. हा व्हिडिओ भरपूर मोठा होणार आहे मला माहिती आहे. ब्रुनोच्या आंघोळीला किती वेळ झाला? ब्रुनोच्या आंघोळीला किती वेळ झाला? हा तू कशाला क्वेश्चन विचारतोय? तुला सांगितलेलं ना विचारायला, नाही विचारला. आता नाही सांगणार मी. एक क्वेश्चन आहे जो भरपूर साऱ्या जणांनी मला विचारलेला आहे पण तो आपण लास्टला घेऊ क्वेश्चन बिकॉज त्याच्यावर मला थोडंसं बोलायचं आहे. सो दॅट्स वाय हा क्वेश्चन मला थोडासा डाऊटफुल वाटला, म्हणजे थोडासा राग आला बघून, पण तरीही मला ह्याच्यावर उत्तर द्यायचं आहे. म्हणून कसं माहिती आहे, आपल्याला कोण जर पोक करत असेल तर मी त्यांना सोडत नाही. ओके, सो हा क्वेश्चन आहे, तुझ्या फेसवर काय तुझा फेस एवढा खराब झाला आहे IVF मुळे का? पहिली गोष्ट, मी IVF केलेलं नाही आहे. आमचा बेबी आहे जो नॅचरली आम्ही कन्सिव्ह केलेला आहे. ओके, सो मला तर माहिती पण नव्हतं. जेव्हा आम्ही गणपतीच्या अगोदर चेक करायला गेलो तेव्हा आम्हाला माहिती पडलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी IVF आम्हाला कधी करावा नाही लागणार किंवा आम्ही कधी केलं नाही आहो, कारण की आमच्या लग्नाला साधा 1 वर्षसुद्धा नव्हता झाला आणि त्याच्यामध्ये मी प्रेग्नेंट झाले होते. सो या गोष्टीचं चान्सच नाही आहे. जर आमच्या लग्नाला 10 वर्ष झाले असते, 15 वर्ष झाले असते, आम्हाला मूल नाही आहे, सो आम्ही केलं असतं. ओके, पण नाही, आम्ही कोणतंही IVF ट्रीटमेंट घेतलेलं नाही आहे. हे बेबी नॅचरली कन्सिव्ह आहे. ओके, फेस खराब प्रत्येक म्हणजे काय काय प्रेग्नेंट वुमनच्या होत नाही, पण मला झालेला आहे. सो इट्स अ नॅचरल थिंग. नेक्स्ट क्वेश्चन हा आहे हा भरपूर जणांनी क्वेश्चन केलं, म्हणजे भरपूर जणांनी हा क्वेश्चन घेतला आहे. सो आपण हा घेणार आहोत. तू तुझ्या फ्रेंडशी बोलत नाही का कोमल, दिव्या, अपूर्वा, सोनल, लेडीग्राफ ताईशी तू तशी काय असं म्हणजे बोलत नाही का? सो नाही, मी माझ्या सगळ्या फ्रेंड्ससोबत बोलते. सगळीजणं कॉन्टॅक्टमध्ये आहेत, फक्त त्यांना बेबी शॉवरला यायला नाही जमलं. त्याच्यामुळे मला थोडासा राग आलेला आहे त्यांचा. असं नाही आलेला आहे, भरपूर राग आलेला आहे. मी बोलवलं आणि आले नाहीत कोण, ठीक आहे, त्याचा बदला मी नंतर घेईलच. पण नाही, असं काही नाही आहे. आमच्यामध्ये काहीच असं झालेलं नाही आहे. आम्ही मस्त एकमेकींशी बोलतो. आमचा ग्रुप आहे, सो ग्रुपमध्ये आम्ही बोलत असतो, चॅट करत असतो आणि ते मला विचारत असतात आणि हो, खूप चांगलं चालू आहे. सो आता हा व्हिडिओ भरपूर सारा मोठा होईल, त्यामुळे आपण काही म्हणजे विचार करून क्वेश्चन घेतले होते, जास्त क्वेश्चन घेतले नाही. आता जेव्हा आपण पुढचा आस्मी क्वेश्चन करू तेव्हा आपण बाकीचे क्वेश्चन घेऊ किंवा तेव्हा तुम्ही परत विचारा आणि मी तेव्हा तुम्हाला सांगेल. आत्ता भरपूर मोठे व्हिडिओ होतील, म्हणून त्यापेक्षा आपण छोटे व्हिडिओ केलेलेच बरे. आता लास्ट क्वेश्चन जो आहे तो आहे म्हणजे तुझा बेबी कधी होणार आहे किंवा तुला तारीख किती दिलेली आहे? आता मी एक्झॅक्ट तुम्हाला तारीख तर नाही सांगू शकत, बरोबर. सो मला पुढच्या महिन्याची म्हणजे मे महिन्याची 1st वीकची तारीख दिलेली आहे. ओके, इथपर्यंत सांगू शकतो मी तुम्हाला, याच्या जास्त नाही सांगू शकत. मे महिन्याची पहिल्या हप्त्याची तारीख दिलेली आहे. सो असं काय आहे. ओके, आणि भरपूर सारे तुम्ही माझी काळजी करता, भरपूर सारे DM येतात तुमचे आणि खूप छान वाटतं वाचून, आणि तुम्ही भेटता तेव्हा पण खूप छान असं तुम्ही माझ्याशी बोलता, हे पण मला खूप छान असं वाटतं. सो त्याच्यासाठी खूप 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 थँक्यू. आणि तुम्ही भरपूर सारे सपोर्ट करताय माझ्या व्हिडिओला, त्यासाठी सुद्धा थँक्यू. आणि जर तुम्ही इंस्टाग्रामवर मला फॉलो केलं नसेल तर नक्कीच मला जाऊन फॉलो करा. सो हे सगळे होते तुमच्या क्वेश्चन्सचे आन्सर्स. तर यापुढे तुम्हाला कोणता
व्हिडिओ पाहिजे, कोणत्या गोष्टीवर व्हिडिओ पाहिजे हे मला नक्कीच सांगा. मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ करून सांगेलच, प्रेग्नन्सी रिलेटेड किंवा कोणते स्ट्रेच क्रीम वगैरे त्याच्या रिलेटेड. सो मला नक्कीच सांगा, तर ते मी करेलच. आणि हां, सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ गाईज. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला, जर त्यांचे पण आय-डी, म्हणजे आय-डी तर मी सगळ्यांची दाखवलेली आहे. सो त्यांचे पण इथे क्वेश्चन्स आले असतील, सो त्यांना पण शेअर करा. कारण की त्यांच्या पण प्रश्नांची उत्तर मी दिलेली आहेत. सो जा आणि लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे हॅपी, स्टे सेफ अँड बाय.